श्रावण सोमवार निमित्त महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिरवेल महादेव मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी यावेळी भाविकांनी मंदिरात गर्दी केली असून हे मंदिर सकाळपासूनच भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। रावणाने भगवान शिवाला शीर अर्पण केलेला पौराणिक प्रसंगाशी या स्थानाचा संबंध जोडला जात असून या ठिकाणी शीर अर्पण करण्याच्या कथेशी जोडले गेले आहेत। पवित्र स्थान मानले जात असून शिरवेल महादेव मंदिर या मंदिराची ओळख निर्माण झाली आहे अशी भाविकांची श्रद्धा असून शिरवेल महादेवच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व राज्यातून भाविक दाखल होत असतात। मोठ्या संख्येने भाविक झाले असून भाविकांनी बेलपत्र, फुले, दूध आणि जल अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतले। या संदर्भात शिरवेल महादेव मंदिरचे पदाधिकारी चिंतामण मोरे व भाविक विक्की राजपूत व भाविक पप्पू चौधरी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। या संदर्भातली माहिती आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। यह प्राचीन मंदिर है, यह पुराना दर्शनीय स्थल है जो कि शिव भगवान यहाँ पे गुफा में विराजमान है। यहाँ पर दूर दूर से भक्तजन शिव भगवान के दर्शन के लिए पधारते हैं, जो कि उसकी मनोकामना और सुख शांति का समृद्धि करते हैं भगवान। और इतिहास क्या इस मंदिर का? यहाँ पुराने समय में यहाँ रावण ने तपोभूमि में तपस्या किया करते हैं और शिव भगवान का अर्जन किया करते थे। इतिहास इस मंदिर का? रावण ने यहाँ तपस्या करके शीर अर्पण किया था शिव भगवान के लिए। कब गर्दी रहती है यहाँ पे जैसे कि शिवरात्रि और जैसे श्रावण मास में ज़्यादा जनसंख्या में अधिक भीड़ रहती है। यहाँ पर यह प्राचीन पुराना है, दर्शनीय स्थल है। जैसे मेरा नाम चिंताराम मोरे, जो कि यहाँ का सेवक हूँ। मंदिर येथे दर्शनासाठी आलात का? आख्यायिका आहे मंदिराची? पाल येथील शिरवेल इथे प्राचीन मंदिर आहे महादेवांचं आणि इथे रावणाने आपलं शीश अर्पण केलं आहे महादेवांना आणि महाराष्ट्रभरातून MP भरातून इथे भाविकांची श्रावण मासमध्ये भरपूर गर्दी असते। आम्ही सुद्धा जळगाव जिल्ह्यातून भरपूर मित्रांसोबत आणि दरवर्षी सोमवारला पहिला असो दुसरा असो किंवा आम्ही सर्व मित्रपरिवार आणि निसर्ग वातावरण असतं आणि सर्व मित्रपरिवार खूप मजा मस्ती करतात आणि येतात इथे। नाव सांगा आपलं? विक्की राजपूत। तुम्ही या ठिकाणी शिरवेल महादेव मंदिरात दर्शनासाठी आलात, काय आख्यायिका आहे मंदिराची? दादा आम्ही जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहेत। या शिरवेल मंदिराची अशी आख्यायिका आहे, हे खूप प्राचीन मंदिर आहे। इथं रावणाने भगवान शंकराला आपलं शीर अर्पण केलं होतं, त्यामुळं या देवस्थानाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तरी महाराष्ट्रातून म्हणा किंवा MPतून म्हणा भरपूर भाविक इथं दर्शनासाठी येतात आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे। दादा किती वर्षापासून येत आहेत आणि काय आनंद वाटतो या ठिकाणी आल्यावर? दादा एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि भरपूर म्हणजे भाविक येतात आणि एक मन प्रसन्न वातावरण असतं इथं आणि भगवान शंकर जे आहेत ते म्हणजे सर्वांना पावन आहेत आणि इथं आल्यावर मनाला एक शांती भेटते। बस याच कारणासाठी आपण येतो। नाव सांगा आपलं? हर हर महादेव, प्रमोद चौधरी नाव आहे माझं, मी जळगाव जिल्ह्यातून येतो।